गेले 4-5 महिने घरातील वातावरण बिघडले होते. आनंद, उत्साह, खेळकर वातावरण सारं काही लुप्त झाले होते. सगळीकडे नुसती चिंता, काळजी यांचं सावट पसरलं होतं. विषयाचं नाव आहे कोण चूक कोण बरोबर. गेले 4-5 महिने घरातील वातावरण बिघडले होते. आनंद, उत्साह, खेळकर वातावरण सारं काही लुप्त झाले होते. सगळीकडे नुसती चिंता, काळजी यांचं सावट पसरलं होतं. पुढे काय कसं होणार हा प्रश्न पुन्हा पुन्हा डोकेवर काढीत होता. समीर एक उमदा, सुदृढ, तितकाच देखणा मुलगा होता. उत्तम शिक्षण, साजेशी नोकरी, गाडी, बंगला, सारी सुख दारी हात जोडून उभी होती. सुविद्य पत्नीची साथही त्याला मिळाली होती. या साऱ्या सुखाला एक दिवस गालबोट लागलं. ध्यानी मनी नसताना अचानक समीरची तब्येत बिघडली. त्याला पोटदुखीचा त्रास सुरू झाला. तज्ज्ञ डॉक्टरांचा सल्ला घेतला गेला. 3 ते 4 महिने असेच निघून गेले. रोज एक नवा प्रश्न घेऊन दिवस उजाडत होता आणि अनुत्तरित होऊन मावळत होता. एक दिवस रिपोर्ट आला. समीरच्या दोन्ही किडन्या खराब झाल्या होत्या. त्याला किडनी डोनरची गरज होती. शक्यतो होईल तेवढा लवकर सर्जरी होणे आवश्यक होते. त्या दृष्टीने प्रयत्न सुरू झाले. समीरची बायको सारिकाने आलेल्या परिस्थितीला तोंड द्यायचे ठरवले. कितीही पैसे लागो पण किडनी डोनरकडून किडनी विकत घेऊ असा निश्चय तिने केला. प्रयत्नही केले पण आशेचा किरण दिवसेंदिवस धूसर होत गेला. वाट तरी किती दिवस पाहणार. सारिकाने नातेवाईक, मित्रपरिवार, सहकारी, ओळखीची इतर मंडळी साऱ्यांना सांगून मदतीची याचना केली. पण कशाचाच उपयोग झाला नाही. जणू नियतीने साऱ्यांचे हात बांधून ठेवले होते. रोहन समीर आणि सारिका यांचा मुलगा परिस्थितीचे गांभीर्य जाणण्याइतपत मोठा झाला होता. उत्तम प्रकारे उच्च शिक्षित होऊन स्वतःच्या पायावर खंबीरपणे उभा होता. न सांगताच त्याने बरीच माहिती गोळा केली आणि मनाशी दृढ निश्चय केला. काहीही झालं तरी बाबांना मदत करायची. रोहनला माहीत झाले की प्रत्येक व्यक्तीला 2 किडन्या असतात आणि 1 किडनी डोनेट करूनही ती व्यक्ती जिवंत राहू शकते. ठरलं मग. स्वतःशीच बोलत रोहनने निर्णय घेतला. 1 किडनी वडिलांना डोनेट करायची. आईचं सौभाग्य टिकेल. जन्म देणाऱ्या पित्याची कृपा छत्री डोक्यावर राहील. आपला विचार त्याने आईला सांगितला. साहजिकच आईने त्याला नकार दिला. पुढे येणाऱ्या संकटाची थोडीफार कल्पना तिला होती पण तिचा नाईलाज झाला. तिला रोहनने विश्वासात घेऊन माझ्या जीवाला काहीही धोका नाही व त्यामुळे 2 जीवांचे भले होईल हे पटणाऱ्या शब्दात सांगितले. सुदैवाने डॉक्टरांच्या मते रोहन किडनी डोनर म्हणून योग्य होता. यापूर्वी हा निर्णय सारिकाने घेतला होता पण काही वैद्यकीय अडचणी आल्यामुळे डॉक्टरांनी तिला डोनर म्हणून नाकारले होते. दिवसेदिवस समीरची तब्येत ढासळत चालली होती. विचार करण्यात वेळ घालवणे म्हणजे संकटांना ओढवून घेणे होते. दिवस ठरला. सर्जरी व्यवस्थितपणे पार पडली. एकाच ठिकाणी समीर आणि रोहन वेगवेगळ्या कॉटवर झोपले होते. सारिका डोळे भरून दोघांकडे पाहत होती. तिला रोहनचा खूप अभिमान वाटत होता. मनातल्या मनात तिने देवाचे आभारी मानले. यथावकाश दोघेही बरे झाले. रोजचा दिनक्रम सुरू झाला. दिवस महिने पुढे सरकत होते. रोहन ही नोकरीत स्थिरावला. सारिकाने एक दिवस रोहनपुढे त्याच्या लग्नाचा विषय काढला आणि लग्नाच्या दृष्टीने प्रयत्न सुरू झाले. वधूवर सूचक मंडळातही नाव नोंदणी केली. ऑनलाईन माहिती घेणं सुरू केलं. बघता बघता 4 ते 5 वर्षे अशीच निघून गेली. आशा मावळत चालल्या. घर, गाडी, पैसा, एकुलता एक मुलगा असूनही लग्नाचा योग जुळून येत नव्हता. रोहन किडनी डोनर आहे ही मोठी अडचण येत होती. कोणालाही अंधारात ठेवून पुढे जाणे रोहन आणि त्याची आई दोघांनाही पसंत नव्हते. रोहनने स्वतःला समजावले आणि विचार केला, खरंच
काय चूक आहे मुलींच्या आईवडिलांची आणि मुलीची तरी? एका किडनीवर जगणाऱ्या मुलाला मुलगी त्यांनी का बरं द्यावी? त्यांना आपल्या मुलीच्या भवितव्याची काळजी असणारच ना. त्याने निश्चय केला, बस आता इथे या विषयाला पूर्ण विराम द्यायचा. एकटा जीव सदाशिव. किडनी डोनेट केली म्हणून त्याला कुठेही पश्चाताप वाटत नव्हता. उलट तो समाधानी होता. आईकडे काहीच पर्याय नव्हता. इकडे आड तिकडे विहीर अशीच तिची अवस्था होती. एक जीव वाचला होता, पण त्याच वेळी एक जीव होरपळत होता. कोण चूक कोण बरोबर हा प्रश्न अनुत्तरित होता, एवढं मात्र खरं. धन्यवाद.